चालायचं बरोबर. शांत बसा, शांत शांत बसा. बरं का, तुम्हाला आम्हाला जागर राहावं लागेल. तुमच्या आमच्या हक्काधिकाराची भाषा बोलावी लागेल. राजेश टोपे नावाचा माणूस, कारखानदार माणूस, या माणसाने इतर राजेश टोपे, नांदेडला अशोकराव चव्हाण, बीडला निकोल, नगरला विखे पाटील, सांगलीला वसंतदादा पाटलांचं सगळं पुढचं, पतंगराव कदम, जयंत पाटील, आर पाटील, बारामतीला शरद पवार, अजित पवार, हर्षवर्धन पाटील, मग इकडे विखे कुणाची आणि किती नाव बरोबर आहे की नाही. बरं का, आपल्या गावागावातल्या या सगळ्या लोकांना माझं सांगणं आहे, असं जाऊ द्या, फक्त शांत बसायचं. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. बरं का, माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, आपलं चिन्ह काय आहे सांगा बरं एकदा सगळे. काय चिन्ह आहे, काय चिन्ह आहे, किती नंबरला आहे सगळ्यांना माहिती आहे. 500 रुपये 1000 रुपयाला आपलं मत विकणार का? 500, 1000, 2000ला मत विकणार का? 5000 दिलं तरी मत विकणार का? बरोबर आहे का? माणसं जागे झाले. आता इथं किती माणसं उपस्थित आहेत? किमान 2-3 हजार माणसं उपस्थित आहेत. बरोबर आहे का? 5000 पोरांनी जर मनावर घेतलं आणि 25 मताचं टार्गेट जर त्यांनी ठेवलं, किती मतं होतात? 1.25 लाख. आपला माणूस निवडून येईल का राहील? येणार की नाही? येणार की नाही? गावगड्यातला माळी, साळी, कोळी, तेली, हटकर, धनगर, सनगर, वजारी, लोणारी, परीट, गुराव, घडशी, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, वडार, बेरड, बेडर, रामोशी, माझ्या मुस्लिम समाजातील अत्तार, बागबान, तेली, तांबोली, कासार, मण्यार, माणसं या माणसांच्या हक्काचं, अधिकाराचं या महाराष्ट्रात कोण बोलतंय का? शरद पवार बोलतायत. शरद पवारचा चेहरा राजेश टोपे बोलतोय, बोलतात. अरे जरांगेच्या त्या अंतर्गली सराटीमध्ये 10 वेळा चक्र मारणारा हा राजेश टोपे आला का तुमच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला? एखादं पत्र लिहिलं का? मग याच्या आमदारकीचा मार्ग आमच्या वाड्या, वस्त्या, तांड्यावरनं, मोहल्ल्यामधनं, गल्ल्यामधनं, गळतेदार, आलतेदार, भटक्या, विमुक्त जाती जमाती, कष्टकरी जनता, काबार कष्ट करणारा माझा समाज, दीनदलित जनता. अरे तुम्ही तुमच्या आमदारकीचा मार्ग माझ्या गावगाड्यातल्या माणसांच्या वाड्या वस्त्यावरून जातो. राजेश टोपे, तुम्हाला जर तुमच्या कारखानदारीचा माज असेल तर हा माज मधील ही सगळी 11 जातीची जनता तुमचा उतरवला तो झाला नाही. बरोबर आहे. निवडणुका आले की गाड्यांचे थोडं काढत घडी लगेच तमक्या वस्तीचं काय, अमक्या वस्तीचं काय, संगीराचं काय, माळ्याचं काय, कोळ्याचं काय, तिथे किती मत आहेत, कोण वळावळा करते, 2 लाख घे, 5 लाख घे. चतुर्पक्ष असतील आपल्याला. चतुर्पक्ष काय असतं? चतुर्पक्षाची कथा माहितीये की नाही? काय असते चतुर्पक्षाची? एक शिकारी असतो, शाकीर शिकारी. काय करतो माहितीये का? एक चतुर्पक्षी पाळतो. चतुर्पक्षी पाळल्यावर त्याला रोज खाऊन पिऊ घालायचा, त्याला गोंधरायचं, आंधरायचं,